ला सुरुवात करत असताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही प्रत्युषची सुरुवात केव्हा केली आणि तुमची सुरुवात प्रत्युषची कशी होती? येस सर. नक्कीच मला सांगायला आवडेल. आणि प्रत्युषची सुरुवात माझी झाली 10 नोव्हेंबर 2023 ला. जसं प्रत्युषचं स्टार्टअप झालं तेव्हापासूनच मी प्रत्युष मध्ये इन आहे. आणि खूप छान माझा प्रवास राहिला, कारण स्टार्टिंगला माझा एकच उद्देश होता प्रत्युष मध्ये येण्यासाठी. कारण सर, डबल आवाज येतोय का? नाही नाही, क्लिअर आहे आवाज. ओके, थँक्यू. तर प्रत्युषला येण्याचं माझं एकच रिझन होतं, सगळं काही वेल सेटल्ड होतं. काही टर्निंग पॉइंट येतो जिथून आपल्याला करणंच आहे, हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर उभा राहतो, हे विजन माझ्या समोर होतं. Recording in progress. किंवा बाकीच्या गोष्टीमधून तुम्हाला कळालं असेल की रिसेंटली म्हणजे बघायला गेलं तर 2 वर्ष झाले ऑलमोस्ट, आणि 2 वर्षापूर्वी माझे मिस्टर एक्सपायर झाले. पण वेल सेटल्ड होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. आणि प्रत्युषला स्टार्टअप करत असताना माझ्या मनात एकच विचार आला की अरे, आपण वेल सेटल्ड आहोत, फॅमिली पण आपल्याला बॅकग्राऊंड सगळी व्यवस्थित सपोर्ट करते, सगळं आहे, पण स्वतःच्या पायावरती आपण काहीतरी स्टँड झालं पाहिजे आणि आपल्या इन्कम सोर्स हा आपला असला पाहिजे. कारण दुसऱ्यावरती डिपेंड राहणं हे मला पटत नव्हतं. कारण मी जे फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये वाढले, तर माहेरी बघायला गेले तर सगळेजण फक्त जॉब करून जे महिनापुरता खर्च आपला जेवढा भागेल तेवढेच त्यांची अर्निंग होती, आणि सगळे काही छान व्यवस्थित कल्चर होतं. सासरी बघायला गेलं तर सासरी म्हणजे बघायला गेलं तर 10 पिढ्या बसून खातील एवढी अमाप प्रॉपर्टी, सगळं काही व्यवस्थित असताना पण आपलं जे कल्चर आहे भारतीय संस्कृतीमध्ये आज आपण राहतोय, आणि कल्चर जे आपलं आहे की आपण स्वतः काहीतरी कमवतो, ही फिलिंग आपली खूप ग्रेट असते. आणि माझा मुलगा आहे तेव्हा रिसेंटली जेव्हा मिस्टर एक्सपायर झाले तेव्हा तो 7 ते 8 वर्षाचा होता. आणि माझ्या समोर असा डोंगर उभा राहिला होता की अरे, ह्याचं भविष्य काय असेल, ह्याचं फ्युचर काय असेल, मी ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. का मी नाही केलं असतं तरी चाललं असतं, आम्हाला 2 वेळेचं जेवण भेटलं असतं, जी लाईफ चालली माझी ती व्यवस्थित चालू राहिली असती. पण जे मला त्याला कल्चर द्यायचं आहे की त्याला पण एक पुढे चालून वाटलं पाहिजे की माझी आई काहीतरी करते आणि माझ्या आईने काहीतरी केलं पाहिजे, या उद्देशाने मी प्रत्युषचं स्टार्टअप केलं. आणि मी खरंच खूप स्वतःला लकी समजते, कारण प्रत्युषची जेव्हा स्थापना झाली 10 नोव्हेंबर 2023 ला, तेव्हापासून मी प्रत्युष सोबत वर्क करत आहे सर. ओके मॅम, आता ऑलमोस्ट तुम्हालाही 2 वर्षाचा प्रवास प्रत्युषमध्ये पूर्ण झालाय आणि जसं तुम्ही आता सांगितलं की आज पूर्णपणे प्रत्युषच्या बलबुत्यावरती आज तुम्ही तुमचा बिझनेस बिल्ड करताय, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करताय, तुमच्या गरजा पूर्ण करताय. आणि हे पण तुम्ही आता जे सांगितलं की तुमचे मिस्टर रिसेंटली म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा प्रत्युषला सुरुवात करायचं होतं तेव्हा तुमचे मिस्टर एक्सपायर झाले होते. पण येस. तुम्ही जेव्हा या फेज मधून येत होतात, कारण एक लक्षात ठेवा मॅडम, आज माणूस जिवंत असताना आज माणसाला भरपूर गोष्टी भोगाव्या लागतात. माणूस पश्चात नसतो तर त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी भोगाव्या लागतात. आणि अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला असं तुमच्यासमोर असं नेमकं टार्गेट काय होतं किंवा तुमच्यासमोर असं नेमकं काय गोल होतं की ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला कधीच डिस्ट्रॅक्ट नाही होऊन दिलं? येस सर. माझं गोल म्हणजे जेव्हा आम्ही प्रत्युषच्या आधीच एका दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत होतो, तिथे राहुल सर असतील किंवा मी असेल किंवा स्वाती मॅम असतील, आम्ही तिघही त्या ऑर्गनायझेशन मध्ये होतो. आणि तेव्हा माझे मिस्टर माझ्या सोबत होते, ते मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करायचे, कारण माझ्यापेक्षा जास्त इंटरेस्ट त्यांना होता. आणि एक कुठेतरी विश्वास होता की अरे, स्वाती मॅम आहेत ना, मग तू कर, अरे राहुल सर आहेत ना, मग तू कर. आणि व्यवस्थित आहे. त्यांना माहित नव्हतं, प्रत्युषची सुरुवात झाली तेव्हा ते नव्हते, पण आधीच्या ज्या ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही काम करायचो तेव्हा ते होते, आणि ते खूप मला सपोर्ट करायचे. आणि त्या गोष्टीमुळे कदाचित मी माझ्या घराच्या बाहेर पडले, कारण माझं जर बघायला गेलं तर खूप कमी वयामध्ये लग्न झालं. 12वी झाली रिसेंटली, आणि 12वी झाल्या झाल्याच रिझल्ट पण लागायचा होता, त्याआधीच लग्न झालं. त्याच्यामुळे बाहेरचं जग असेल किंवा कुठं काय असेल मला काहीच माहिती नव्हतं. जे काय आहे ते फक्त घर आणि घर एवढ्यापुरतीच मी मर्यादित होते. आणि जेव्हा प्रत्युषचं स्टार्टअप झालं तेव्हा हे सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि मला सांगायला खरंच खूप हे होईल की जसं मिस्टरांचा 13वा झाला तर त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही ऑफलाईन मिटिंगला मी आलेली होते. हे फक्त झालं शक्य प्रत्युषमुळे, एका विश्वासामुळे की अरे, जी करते ती व्यवस्थित करते. आणि माझं जे मुलाचं स्वप्न आहे, जे मी म्हटलं की माझं गोल होतं की मला काही केलं तरी मला आपलं प्रत्युषचं कल्चर असेल, किंवा आपण भारतामध्ये राहतो तर भारतातील व्यक्तींचं कल्चर आहे की नाही, आपण कुठलीही गोष्ट चुकीच्या गोष्टी पद्धतीने नाही केल्या पाहिजेत, हे कल्चर माझ्यासोबत होतं. आणि मला हे मुलाला पुढे द्यायचं होतं. कारण का तर एखाद्या वेळेस 4 पैसे आपण कमी कमवले तरी चालेल, पण त्याला एक चांगला माणूस म्हणून घडली पाहिजे, आपली जी नियत आहे ती त्याच्यासोबत असली पाहिजे, या उद्देशाने मी प्रत्युषला स्टार्टअप केलं सर. ओके, ग्रेट मॅम, ग्रेट.
सो खरंच जर बघितलं आज तुम्ही हजारो महिलांसाठी इन्स्पिरेशन आहात. कारण गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा. आज आपण सगळेजण खूप छान फॅमिलीतून बिलॉंग करतो. आपण खूप छान पद्धतीने मेहनत घेतोय सगळेजण. पण मी कायमस्वरूपी माझ्या प्रत्येक मीटिंग्समध्ये प्रत्येक ट्रेनिंगमध्ये एक गोष्ट मी सांगत असतो की आजचा काळ असा आहे की कुठलीही व्यक्ती आज आपल्या घराची चौकट ओलांडते तर ती घरातली चौकट परत आत येईपर्यंत आपल्याला गॅरंटी नसते. येस और नो? आणि आज असे रोज हजारो नाही लाखो उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघायला मिळतात. काहीच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्युष हे पहिल्या दिवशीपासून त्याच्या व्हिजन मधून त्याच्या टार्गेट्स मधून लोकांसमोर एक त्याचे उद्देश मांडत असताना ही गोष्ट मांडत होतं की एक महिला आत्मनिर्भर झाली पाहिजे, एक महिला स्टँड झाली पाहिजे, ती इंडिपेंडेंट झाली पाहिजे. मी बऱ्याच वेळा माझ्या इथे ऑफिसलाही खूप सारे फॅमिलीज भेटायला येतात, लांब लांबून लोक भेटायला येतात. तेव्हा मी एक गोष्ट कायम सांगत असतो की आमचा उद्देश हा नाहीये की तुमच्या फॅमिलीने पैसे कमवावं. आमचा उद्देश हा आहे की त्यांनी इंडिपेंडेंट बनावं, त्यांनी स्टेबल बनावं, त्यांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं. हा मी सगळ्या फॅमिलीजला जेवढे आज हजारो लोक आज मला या ठिकाणी जवळपास 1,500 लोक महाराष्ट्रातून आता आपल्याला ऐकतात. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आजची मीटिंग अटेंड करा. आज तुमच्या परिवारात तुमचे मिस्टर असतील, तुमचे मुलं असतील, तुमचे सासू-सासरे असतील, आई वडील असतील, तुम्ही जिथे कुठे आहात आजची मीटिंग तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अटेंड करा. का? कारण कदाचित त्यांना सुद्धा आज ह्या व्यवसायाच्या आजच्या मीटिंग मधून काही ना काही एक गोष्ट कळेल की अरे आपण आपली फॅमिली ज्या ठिकाणी काम करते तिथे सिक्युअर आहे आणि त्याचमुळे आज हजारो महिलांचं आयुष्य घडतंय. सो मॅम, चला ही तर तुमची सुरुवात होती आणि सुरुवात ही प्रत्येकाची कठीण असते. पण प्रत्येक कठीण सुरुवात ही भविष्य खूप मोठं ठरवत असते. आणि मी दुसरा प्रश्न तुम्हाला हा विचारेल की आज तुम्ही हे बघा, मी परत एकदा सांगतो, क्लिअर कट सांगतो आणि स्ट्रिक्टली पण सांगतो की आजच्या मीटिंगचा कुठलाही वेगळा अर्थ कोणी घेणार नाही किंवा दीपाली मॅम तुम्ही पण घेणार नाहीत. मी आज थोडंसं रोखठोक प्रश्न विचारणार आहे. कारण मला असं वाटतं कोणीतरी सुरुवात केली पाहिजे खरं बोलण्याची आयुष्यामध्ये. राईट? आणि त्याच्यामुळे दीपाली मॅम तुम्ही बिलकुल वाईट नाही मानून घेणार आणि परिवार तुम्ही वाईट नाही मानून घेणार आणि वाईट वाटलं त्याला मला नाही फरक पडणार. वाटलं तर वाटू द्या. कारण वाईट पण वाटलं पाहिजे. त्यामुळं दीपाली मॅम माझा दुसरा हा प्रश्न आहे. आज तुम्ही ऑलरेडी त्या फेज मधून आलात, जी फेज एका महिलेसाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का असतो. एखाद्या महिलेसाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का असतो. ती फेज म्हणजे आपल्या जीवनसाथीला, आपल्या पार्टनरला आपण गमावणं. सगळ्यांना एक तुमचा लहान भाऊ या मुलगा या नात्याने सगळ्यांना विचारेल. म्हणजे माझे गुरु आहेत. माझे गुरु कदाचित आज माझ्या गुरूंमुळे मी या ठिकाणी आहे. पण माझ्या गुरु मला कायम एक वाक्य बोलायचे. खरं सांगतो प्रामाणिकपणे माझे गुरु मला एक वाक्य कायम बोलायचे. मला आठवतं 2021-22चा हा काळ आहे. माझे वडील जेव्हा गेले तेव्हाचा हा विषय आहे. आणि माझ्या गुरूंनी मला एक वाक्य सांगितलं की राहुल तू मेहनत का घेतोय? आणि तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं मी मेहनत का घेतोय. आणि त्यावेळी माझ्या गुरूंनी मला एक प्रश्न बोलला, एक मिनिटासाठी राहुल तू डोळे बंद कर. म्हणजे मला खूप सारे लोक आज पण तुमच्यापैकी बरेच लोक मला मेसेज करतात, बरेच लोक मला एक मेसेज टाकतात, सर तुमच्याकडे बघितल्यावरती आम्हाला एनर्जी येते, किंवा सर तुमची मीटिंग अटेंड केल्यानंतर सर आम्ही खूप एक्साइटेड होतो, किंवा सर तुम्हाला जेव्हा आम्ही आजपर्यंत बघितलं तुम्ही एक्साइटेड राहता किंवा तुम्ही कायम एनर्जेटिक राहता, तुम्ही कायम ऍक्टिव्हिटी राहता. तर सर याच्या मागचं कारण काय? तर मी कायम माझ्या गुरूंनी मला जे एक वाक्य कायम त्यावेळी सांगितलं होतं की राहुल एक मिनिटासाठी डोळे बंद कर. आणि मी जेव्हा डोळे बंद केलं आणि त्यांनी इतकं डेंजर माझ्यावरती विचार माझ्या मनामध्ये घातले होते, त्यांनी माझ्यावरती असे विचार घातले की जर तुझ्या पश्चात एक मिनिटासाठी विचार कर, तू या जगामध्ये नाही आणि तुझा परिवार, तू जर या जगामध्ये नाहीये आणि तुझा परिवार काय करत असेल. मी आता जर तुम्हाला सांगतो ना माझे हात थरथर कापतात की तू जर या जगात नसशील तर तुझा परिवार काय करेल. गाईस ते एक कारण आज मला रात्रंदिवस मेहनत करायला भाग पडतं. आणि मी म्हणून आज कीर्ती असेल, आज कीर्ती इंडिपेंडेंट आहे. मला माहित आहे की आज कीर्ती पूर्ण अख्खं एम्पायर सांभाळू शकते. ती आज ऑलरेडी सांभाळते सगळं. म्हणजे मी कायम सांगतो की मी 10% काम करतो, कीर्ती 90% काम करते प्रत्युषचं. मी फक्त 10% काम करतो. पण 90% हा जो प्रत्युष परिवार तुम्ही जे बघताय ना, ह्या प्रत्युष परिवाराचं जर मी खोड असेल तर ती मूळ आहे. मी जर खोड असेल तर ती मूळ आहे आज. आणि
आज त्याच प्रसंगातून आज आपल्या सगळ्यांमध्ये दीपाली मॅडम आहेत, ज्यांनी ऑलरेडी हे प्रसंगातून ते जात आहेत. त्यांनी गेले, जात आहेत नाही, आज ते खूप पुढे निघून गेले. आज अशा स्टोरी आपल्याकडे खूप आहेत. आज दीपाली मॅम आहेत, अपर्णा मॅम आहेत, शिल्पा मॅम आहेत, कित्येक जण आहेत. पण दीपाली मॅम, आज तुम्ही त्या फेज मधनं ऑलरेडी गेलात. जी फेज देवाकडे आपण कायम मागतो की ती फेज कुणाच्या दुश्मनाच्या सुद्धा कुणाच्या घरात येऊ नये, हे आम्ही म्हणतो. पण दीपाली मॅम, माझा दुसरा प्रश्न हा आहे तुम्हाला, की एखादी महिला आत्मनिर्भर बनली पाहिजे का? येस सर, डेफिनेटली बनली पाहिजे आणि ऑलरेडी माझ्याकडे बघून त्या होत आहेत. जसं तुम्ही आता नाव घेतलं, अपर्णा कोरे मॅडम असतील, शिल्पा बोरगे मॅम असतील, मनीषा खानापुरे मॅडम असतील, शीतल मॅम असतील, मीना अकोलकर मॅम असतील, ह्या सगळेजण जेव्हा हे माझ्यानंतर सगळं त्यांचं झालेलं आहे, तेव्हा जेव्हा त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले तर त्यांचा पहिला कॉल मला होता. पहिला कॉल मला होता. ह्या सगळ्या ज्यांची मी नावं घेतलं का, तर त्या मला बघून स्टँड करतायत, मला बघून त्या इमॅजिन करतायत. आणि प्रत्येक स्त्रीनं आत्मनिर्भर झालंच पाहिजे का, कारण तिचा तो हक्क आहे. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातो तर तेव्हा आपलं आयुष्य थांबत नाही. हा, आपल्या आजूबाजूचे असतात, समाज असेल तर त्यांचं ते काम आहे, ते आपल्याला सांगत असतात, हे असं नाही, ते तसं नाही. आपले पाय ओढतील, धक्का देतील, पाडतील. पण आपण जर ठरवलं की नाही, आयुष्य खूप सुंदर आहे, आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे, आपले मुलं असतात त्यांच्या वरती आपण चांगले संस्कार रुजवले पाहिजेत, या उद्देशाने आपण परत उभा टाकलं पाहिजे. आणि माझी पण सुरुवात कदाचित अशीच झाली. कारण जेव्हा वाटत होतं की नाही, आपण सगळं संपलं, म्हणजे आरशात जरी पाहिलं तर स्वतःच्या स्वतःला लाज वाटायची की नाही, आपलं काय आहे आता. शेवटी जे काही करतो ते आपल्या जीवनसाथीसाठी करतो, जे काही आपले मिस्टर असतात, ज्यांच्यावरती आपण आपलं आयुष्य पूर्णपणे घालवायचं हे स्वप्न रंगवलेले असतात. पण त्या फेजमध्ये मला माझ्या अपलाईननी म्हणजे स्वाती मॅमनी मला खूप साथ दिली. का तर आपण भारतामध्ये राहतो, आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, सणवार असतील, संस्कृती असेल किंवा हळदी कुंकू असेल, ह्या गोष्टीला खूप मान दिला जातो. आणि जेव्हा नोव्हेंबरच्या नंतर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिला गुरुवार होता, आपल्याकडे महालक्ष्मींची पूजा केली जाते. त्या पहिल्या गुरुवारी मी, राहुल सर आणि स्वाती मॅम आम्ही मेगा स्टोअरच्या निमित्ताने मोरे सरांकडे गेलो होतो, मोरे मॅमकडे गेलो होतो लातूरला. तर त्यांच्या तिथे गेल्यानंतर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा होती आणि त्यांनी स्वाती मॅमला हळदी कुंकू लावलं, ओटी भरली. आणि कदाचित तिथं मला कुठेतरी डोळ्यात पाणी आलं आणि मी तिथून थोडंसं लांब राहिले की नाही, आपल्याला हे आता अधिकार नाहीये. पण त्या दोघींनी एवढं मला तिथं सांभाळून घेतलं, बोलवलं, असं काही नसतं मॅम, आम्ही काही मानत नाही. आणि त्यांनी माझी प्रेमाने ओटी भरली. तिथंच मी नाही का, मन भरून आलं की अरे, आज पण आपल्यासोबत ही प्रत्युष फॅमिली आहे. तेव्हा तर मी मोरे मॅमला कदाचित काहीच काहीच ओळखत नव्हते, पहिल्यांदा मी भेटलेले होते मोरे मॅमला. आणि ते सांगण्यासाठी सुद्धा आता मन भरून आले. पण मी आज ठरवले, मी आज नाही रडणार आहे, कारण मला तुम्हाला काहीतरी शिकवायचंय, तुम्हाला काहीतरी घडवायचंय. रडायला तर आपल्याला आयुष्यभर पडले. पण तिथं जी सुरुवात झाली ती खूप छान होती. त्याच्यानंतर संक्रांत आली. मकर संक्रांतीला सुद्धा आपल्याकडे हळदी कुंकू ही प्रथा आहे. तेव्हा जे पहिलं मला कुंकू लावलं ते माझ्या आपल्यांनी, स्वाती मॅमनी लावली. आणि त्यांनी जी सुरुवात केली, तर प्रत्येक मी कुठल्याही इव्हेंटला जाऊ, ओपनिंगला जाऊ, तिथं मला प्रत्येक महिला लावायला लागली. म्हणजे ही सुरुवात करण्याची ताकद त्यांनी दाखवली आणि तो विश्वास. आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्या जर आधी बघितलं तर मी खूप सर्वसामान्य राहत होते. माझं जर राहणीमान असेल तर पूर्णपणे चेंज झालं होतं. कारण घरचं वातावरण असेल, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन असेल, किंवा एक आपण त्या कल्चरमध्ये वाढलेलो असतो. आणि भारतामध्ये या गोष्टीला खूप खूप महत्व दिलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच, आपण सर्वसामान्य महिला आहोत. आणि त्या कदाचित त्या फेज मधून काढायचं काम माझ्या अपलाईनने मला केलं. कारण इथं एक स्त्री एका स्त्रीला दुश्मन असते असं समजतात किंवा पाय ओढते असं समजतात. पण प्रत्युषमध्ये अशा महिला आहेत जे एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांना स्वतःच्या पायावरती स्टँड करण्याचं काम करतात. कदाचित आज त्यांनी ते तिथून सुरुवात केली, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला अशी दिसते. आज मी कुठेही जाऊ द्या, कोणी मला म्हणत नाही की मॅम तुमचं असं झालेलं आहे का, का तर मी ते प्रेझेंट नाही करत. त्याच्यामुळे ही सुरुवात स्वाती मॅमनी केली आणि आज हे कल्चर पूर्ण प्रत्युष मध्ये पसरलेलं आहे. कालच त्याचा आम्हाला अनुभव आला. काल पण आम्ही रेवती मॅडमकडे गेलो, तर रेवती मॅडम असतील, मी असेल, अपर्णा मॅम असेल, आमच्या तिघींनाही कुंकू लावलं गेलं. म्हणजे हे खूप छान आहे. बाकीच्यांना वाटत असेल हे काय एवढं कुंकू लावण्याचं काय असतं, पण आपण ज्या भारतामध्ये राहतो तिथे या गोष्टीला महत्व दिलं गेलेलं आहे आणि ही गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कुंकूमुळेच आपलं सौंदर्य खुलून दिसतं आणि तेच आपलं कल्चर आहे. तर प्रत्येक स्त्रीनं आत्मनिर्भर झालंच पाहिजे सर. आणि जर मॅडम, जर समजा तुम्ही प्रत्युषमध्ये नसते तर? नाही सर, मी जर एक मिनिटासाठी जर विचार केला की मी जर प्रत्युषमध्ये नसते तर आज माझी लाईफस्टाईल काय असते,
तर आजही मी तेच करत बसले असते. आजही मला दुसऱ्यांच्या पुढं पुढं करावं लागत असतं. मी आज म्हणजे जॉईंट फॅमिली मधून बिलॉंग करते. आमच्या इकडे 17 ते 18 जण आम्ही एकत्र राहतो. शिवाय सगळं काही वेल सेटल्ड असताना कुठल्याही कामाला कुठलीही मावशी नाहीये, काही नाहीये. सगळं काही घरीच केलं जातं. अशा फॅमिलीमध्ये मी राहिली असते. हां, मला त्यांनी व्यवस्थित सगळं खायला प्यायला दिलं असतं. सगळं काही दिलं असतं माझ्यासमोर. सगळं काही आणून ठेवलं असतं. पण जे काही स्वतःची एक ओळख आहे, ती मी कधीच निर्माण करू शकले नसते. जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, जेव्हा त्याला कळेल, तेव्हा त्याला पण वाटलं असतं, की अरे माझ्या आईने काहीच नाही केलं. जे काही केलं ते माझ्या आजी-आजोबांनी केलं, माझ्या मामाने केलं, मामीने केलं. हेच त्याच्या मनावरती झालं असतं आणि हे कदाचित मला नको होतं. म्हणून मी हा निर्णय घेतला. ते त्यांच्या जागी राईट होते. त्यांनी पण मला कधी कुठल्या गोष्टीला अडवलं नाही. कारण जेव्हा लास्ट मोमेंट होता, आपल्याला प्रत्येक पिक्चरमध्ये असेल, मूव्हीमध्ये असेल, आपल्याला विचारलं जातं, तुझी शेवटची इच्छा काय? तसं माझ्या मिस्टरांना पण विचारलं गेलं. तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं, की मला काही नको. ती निहालला सांभाळेल हा माझा विश्वास आहे. पण ती जे काही काम करतेय त्याला तुमचा सपोर्ट असू द्या. हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं. आणि त्या वाक्यावरती आज मी एवढी स्टँड आहे. मला कुणीही काही बोलू द्या, काहीही करू द्या, मला फरक नाही पडत. का तर त्यांचं ते वाक्य लास्ट हे माझ्यासाठी मनाला भिडून गेलं आणि अरे त्यांचा विश्वास आहे. आज जरी ते या जगात नसले, तरी त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती, की ही करू शकते. कारण प्रत्येक जण जर बघितलं तर का रे मुलांशी ते बोलूच पण शकले असते, की तू निहालला सांभाळ, निहालचं बघ किंवा दीपालीला असं करा, दीपालीला तसं करा. म्हणजे त्यांच्या जे काही दुसऱ्या इच्छा आहेत ते सांगू शकले असते. पण का त्यांनी बिझनेस बद्दलच बोलले? हा माझ्यासाठी पडलेला प्रश्न होता. का ते बिझनेस बद्दलच बोलले, की आई-पप्पा काहीही असू द्या, दीपालीला ते जी काही करते त्याच्यामध्ये तिला सपोर्ट करा. हे त्यांचं लास्ट वाक्य होतं आणि त्याच्यावरतीच आज मी एवढं स्टँडपणे उभा आहे. ग्रेट मॅम. भले आज तुम्ही जरी नाही रडले, पण मॅडम मला इथं हजारो लोकांचे चेहरे दिसतात. कित्येक लोक फक्त त्यांचे डोळे पुसतात मागचे किती वेळ झाला. आणि ह्या कदाचित खूप भावना असतात गाईस. कारण हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. मी परत एकदा तेच सांगेल. पैसे कमवणं खूप सोपं आहे, पण माणूस बनणं खूप कठीण आहे या काळामध्ये. आणि तेच माणूस, तेच माणुसकी आज आपल्या प्रत्युष परिवारामध्ये मागच्या वर्षानुवर्ष आपण कल्चर, ते एक संस्कार आपण बिंबवत चाललो. आणि जर बघितलं मॅडम, खूप खूप जबरदस्त कमेंट्स येत आहेत. मी बघतोय इकडे सगळीकडे कमेंट्स वाचतोय मी, जे महिलांचे येत आहेत. आणि आता जे कमेंट्स येत असताना मॅडम, कित्येक महिलांचे असे कमेंट्स येतात की सर आम्ही या परिस्थितीतून आता जातोय. म्हणजे अशा आज असंख्य महिला आहेत, कदाचित हजारोंच्या संख्येने महिला असतील, जे या परिस्थितीतून जात असतील. पण मी त्या सगळ्यांना सांगेल की तुमच्या सगळ्यांसमोर आज दीपाली मॅम एक असं उदाहरण आहे की ज्यांनी या सगळ्या परिस्थितीवर मात करून आज ते राज करतात. हे लक्षात ठेवा. आणि इतकंच नाही, पण मॅडम माझा दुसरा प्रश्न हा नक्कीच आहे की व्यवसाय करत असताना फॅमिलीला कसं सांभाळता? म्हणजे फॅमिली म्हणजे आज तुम्ही मुलगा असेल, निहाल असेल, किंवा आई असेल. कारण शेवटी बघा, किती जरी म्हणलं आपण मराठी संस्कृती, महाराष्ट्र, आणि हे बदलायला खूप वेळ लागणार आहे. कारण हेच जर समजा अ, मारवाडी समाज असता, हा जर गुजराती समाज आहे, मी कुठल्या समाजाच्या विरोधात कधीच नसतो. प्रत्येक समाज समाज आहे. पण कुठे ना कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची संस्कृती अजून पण पडणं खूप वेळ लागतो, की एक महिला, तिला त्या परिस्थितीतनं लोक नाही हे करत. आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवलं. पण आज तुम्ही फॅमिली कसे बिलॉंग, फॅमिलीला कसं मॅनेज करा? ऍक्च्युली मी पण थोडंसं इमोशनली झालं, खरं सांगतो. कारण माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. कारण हे प्रसंग खूप मोठा आहे आपल्या परिवारामध्ये, आणि हा परिवारातला एक हिस्सा आहे. म्हणून मी आज, कारण आज मला असं वाटलं यार, की आपल्या परिवाराला सगळं कळलं पाहिजे, परिवारासमोर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. सो येस दीपाली मॅम, फॅमिलीला कसं मॅनेज करता? किंवा सगळ्यात मोठं ह्या वयामध्ये निहालचं शिक्षण आहे, मुलाचं शिक्षण तुम्ही कसं मॅनेज करता? आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज कसं करता? थोडंसं शॉर्टमध्ये ऐकायला आवडेल. येस सर, नक्कीच. तर फॅमिलीला मी कसं मॅनेज करते तर मिस्टर गेल्यानंतर 6 ते 7 महिने मी माझ्या सासरी होते आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला आणि मग मी माहेरी आले. पण माहेरी आल्यानंतर पण माझ्या इकडे आजी-आजोबा आहेत, माझे आई-वडील आहेत, भाऊ-वहिनी आहेत, वहिनीचा मुलगा आहे. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर 7 ते 8 जणांची फॅमिली इकडे पण आहे. पण मी कधीच कोणावरती ओझं झाले नाही. कारण इथं आल्यानंतर पण मी माझं काम स्टार्ट केलं. जे काही आहे, असं नाही की बऱ्याच जण महिला माहेरी आल्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीतून फेस करावं लागतं. कारण 4 दिवस माहेरचे असतात असं म्हणले जातं. पण ते 4 दिवस माहेरचे असताना कायम टिकून राहणं हे पण खूप गरजेचं आहे. कारण भांड्याला भांडं लागत असतं. पण ते न लागून द्यायचं काम पण मी माझ्या पद्धतीने केलं. कारण वहिनी असेल तिला बहिणीप्रमाणे सांभाळलं. दिवसाची सुरुवात असेल, दिवसाचा शेवट असेल, जे काही आहे ते आपण स्वतः करत
करत गेले आणि माझ्या आई वडिलांचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे. का तर त्यांना माझं काम दिसतं, माझी मेहनत दिसते. मी जिथे जिथे ऑफलाईन मिटिंगला जाते, इव्हेंटला जाते, ओपनिंगला जाते, तर त्यांना सांगून जाते किती वाजता निघायचे, किती वाजता येणार आहे, कोणासोबत जाणार आहे, हे त्यांना मी सांगून जाते आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते. बऱ्याच महिला काय करतात की बघते, म्हणजे खूप जणांकडे बघते मी, माझ्याकडे जवळपास बघायला गेलं तर आज 5,000 महिलांची टीम आहे, 5,000 महिलांना मी घडवलंय. तर त्यांच्याकडून मला कधी कधी ऐकायला मिळतं की नाही, आम्ही घरी सांगत नाही, आम्ही घरी लपवलं, मग मी घरी सांगणार नाही. तर असं करू नका गाई. जेव्हा तुम्ही एक विश्वास घरच्यांना देता, फॅमिलीला देता, तेव्हा ते नक्की तुम्हाला सपोर्ट करायला लागतात. पण तुमच्यामध्ये ती धमक पाहिजे की आपण कसं घरच्यांना सांगू शकू, कारण आपण कुठल्याही प्रकारचं तो चुकीचं काम म्हणजे करत मी नाही. इकडे तुम्हाला इंटरप्ट करेन, म्हणजे तो बदल दिसला पाहिजे. येस, बदल दिसला पाहिजे, कारण कुठलीही फॅमिली आपला कधीच चुकीचा विचार करत नाही. का तर त्यांचं ते काळजी असते, आपल्या प्रती काळजी असते की नाही, हिनं काहीतरी चुकीचं नाही केलं पाहिजे म्हणून ते तसं करत असतात. पण आपण त्यांना ते जाणून दिलं पाहिजे की मी जे काही काम करते ते व्यवस्थित आहे, योग्य आहे. इथे 99% महिला काम करतायत. हे सगळं काही त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आज मी कुठेही जाऊ द्या, काही करू द्या, ते एकही प्रश्न मला विचारत नाहीत आणि त्यांचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे. आणि या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मला मिळाली माझ्या आईची साथ. कारण प्रत्येक आईला मुलीची साथ मिळत असते, तेव्हा समाजामध्ये काय काय बोललं जातं त्या गोष्टीचा पण मी अनुभव घेतला की मायलेकीचा कारभार आहे किंवा मायलेकीमध्येच काहीतरी चालतं. हे खूप दिवस नाही तर एक 4 ते 5 महिने मला फक्त फेस करावं लागलं. त्यानंतर माझ्या घरच्यांना जेव्हा आमचं सक्सेस दिसलं, माझं इन्कम दिसलं, माझी मेहनत दिसली, तेव्हा ते सुद्धा मला सगळेजण सपोर्ट करायला लागले आणि खरंच खूप छान. आता म्हणजे एवढी छान फॅमिली मिळाली, हे माझं नशीब आहे. आणि आजही माझा भाऊ मला म्हणतो की नको, मलाच वाटतं की चला आपण किती दिवस राहणार माहेरी, आपण स्वतःचं घर असलं पाहिजे किंवा आपण आपलं सेपरेटली राहिलं पाहिजे. पण तो म्हणतो नाही, आत्ताच तू जायचं नाहीये, जेव्हा निहाल मोठा होईल तेव्हा जा. बऱ्याच वेळा पाहुणे असतील, आपला समाज असेल, त्याने म्हटलं की का तू सेकंड चान्स नाही घेऊ शकत का, सेकंड मॅरेजचा नाही का विचार करू शकत, अजून तू लहान आहे. त्याही गोष्टीला माझं मन कधी तयार झालं नाही, कारण एकदा जेव्हा आपल्याला हे पोळतं तेव्हा परत ते पळून घेण्याची तयारी माझी नव्हती आणि कधीच नसणार आहे. कारण मला काय करायचं हे माझं गोल सेट झालेलं आहे. बस झालं, आता मी जे केलं ते खूप झालं. मला आता फक्त माझ्या महिलांसाठी जगायचंय, दुसऱ्यांसाठी समाजाप्रती काहीतरी करायचंय आणि माझ्या मुलासाठी एक मी आदर्श असले पाहिजे. एवढं छोटंसं स्वप्न आहे माझं, जास्त काही मोठं स्वप्न नाहीये. जे आहे ते मला वेल एज्युकेटेड त्याला करायचंय. फायनान्शियली फ्रीडम मी असली पाहिजे, मी स्वतः इंडिपेंडेंट असली पाहिजे, एवढंच माझं स्वप्न आहे. आणि मी माझ्या फॅमिलीला घेऊन हे सगळं करते. जेव्हा जेव्हा मी माझं मेगा स्टोअर मध्ये पॅकिंग असतं, होम शॉपिंगच्या ऑर्डर्स असतात, जास्त पॅकिंग असतं, तेव्हा रात्री मला माझा भाऊ आणि माझी आई मला मदत करतात. हे माझं खरं सक्सेस आहे. कारण जेव्हा आपण फॅमिलीला घेऊन त्यांना सगळं उघड उघड सगळं काही दाखवून करतो, तेव्हा फॅमिलीचा नक्की आपल्याला सपोर्ट भेटतो. येस मॅम. म्हणजे एक गोष्ट आहे, दीपाली मॅमने जे सांगितलं आता आपल्याला, की फॅमिली ही नक्की सपोर्ट करते, पण त्यासाठी पहिल्यांदा फॅमिलीला विश्वासात घ्यावं लागतं. त्यांनी एक खूप छान मेसेज दिला, की खूप सारे परिवार असे असतात की व्यवसाय करत असतात पण घाबरतात, मनामध्ये भीती असते. कशाची भीती असते? नाही माझा परिवार मला सपोर्ट नाही करणार, नाही माझे मिस्टर मला सपोर्ट नाही करणार, नाही माझे आई वडील सपोर्ट नाही करणार, नाही माझे सासू सासरे मला सपोर्ट नाही करणार. मी आज सगळ्यांना सांगतो, आज आपल्या परिवारामध्ये अजून एक असेच सदस्य आहेत, आपले काकडे मॅडम, ज्या माजलगावरून बिलॉंग करतात. गाईज, त्यांचं नाव काय, दीपाली मॅम लक्ष, साधना काकू, साधना साधना काकडे, काकू. साधना काकडे मॅडम, जे माजलगावरून बिलॉंग करतात. आज वेल सेटल फॅमिली आहे. मॅम ह्या ऑलरेडी वेल एज्युकेटेड आहेत. मॅमचे मिस्टर जे आहेत ते एका चांगल्या प्रोफेशनवरती काम करतात. आज त्यांचे सासरे स्वतः एक भूलतज्ञ आहेत, एक मोठे डॉक्टर आहेत. आणि मागचे 2 वर्ष त्या मॅम पृथ्वीसोबत काम करत होत्या, पण त्या सुद्धा असंच मनामध्ये शंका घेऊन, घाबरून, लपून छपून काम करायच्या. पण आता त्यांनी त्यांच्या फॅमिलीला एकदम व्यवस्थित, हे बघा, माणसाच्या मनामध्ये जर पाप नसेल, माणूस जर जर शुद्ध मनाने जर एखाद्या समोर आपले मत मांडत असेल, तर 100% त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतो. त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या फॅमिली समोर सगळे विषय मांडले. त्यांचे सासरे असतील एक चांगले डॉक्टर, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना एकच सांगितलं, तू नेमकं करतीस काय मला हे तरी कळू दे. आणि ते त्यांच्या सासऱ्यांना घेऊन डायरेक्टली उदगीरच्या ऑफिसला पोहोचले. आणि जवळपास 2 तास त्यांच्या सासऱ्यांनी माझ्यासोबत, ते माझ्यासाठी वडिलांसारखे होते, 2 तास त्यांनी आमच्यासोबत घालवलं. पण खरं सांगतो, एक डॉक्टर असून सुद्धा ती व्यक्ती आज म्हणते की सर, हा प्लॅटफॉर्म खूप भारी आहे आणि माझी सून ज्या ठिकाणी काम करते, एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं कधी मरण नाहीये. गाईज, एक लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो, परत एकदा सगळ्यांना सांगतो, लक्ष द्या.
कुणाच्याच परिवारामध्ये वाईट कोणाला वाटत नसतं. प्रत्येकाच्या मनात एक भीती असते, की बाई तू कुठेतरी चुकीच्या ठिकाणी काम करू नये, ज्याचा उद्या आम्हाला कुठेतरी फटका बसेल किंवा ज्याची किंमत आम्हाला मोजावी लागेल. कारण आज मार्केटमध्ये अशा खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात. पण गाईज, मी परत एकदा प्रामाणिकपणे सांगेल, प्रत्युष भारतातली एकमात्र ही अशी सिस्टम आहे जी पूर्ण ट्रान्सपरन्सीने काम करते, पूर्ण इथिकली काम करते आणि जे काय आहे ते सत्याने काम करते. आणि त्याच्यामुळे आज प्रत्युषने मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आज एवढा मोठा, तुम्ही आत्ता बघताय, जवळपास 1,500 लोक ऐकतात आपल्याला, 1,500 लोक. हे लक्षात ठेवा गाईज, कारण हे आपलं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. काल मी पण एक स्टेटस टाकलं होतं की एक मात्र ऑर्गेनाइज मागचे 26 दिवस रोज हजारो लोक आपल्याला ऐकतायत. हे लक्षात ठेवा. पण मी सगळ्यांना परत एकदा सांगेल, दीपाली मॅडमच्या माध्यमातून सांगेल, की घरात सगळं व्यवस्थित सांगा. हे बघा, जर तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल, तुमच्या मनात जर कुठलं खोट नसेल आणि तुमचं डोकं जर शांत असेल, तुमच्या तोंडात जर गोडवा असेल आणि ह्या 4 गोष्टी घेऊन जर तुम्ही तुमच्या परिवारासमोर बसाल आणि व्यवस्थित शांत डोक्याने सांगाल, तर तुमचा परिवार सुद्धा म्हणेल ठीक आहे, तू कर, मी तुला सपोर्ट करेल. हे लक्षात ठेवा. त्यामुळे रिक्वेस्ट टू ऑल की जर कोणी असं चुकून करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीला थोडंसं आपण आत्ताच आळा घाला आणि तुम्ही सगळ्यांनी फोकस करा, जे आता दीपाली मॅमने सांगितलं. सो येस दीपाली मॅम, मी नेक्स्ट प्रश्न विचारेल. आतापर्यंतचे प्रश्न हे फक्त एक तुमच्या सगळ्या तुमच्या जर्नीचे होते, पण आता प्रश्न असतील हे कामा रिगार्डिंग आणि इथून पुढचे. कारण मॅडम जवळपास बघा 1,300-1,400 लोक तुम्हाला ऐकतात आज महाराष्ट्रातून. सो सगळ्यात मोठा प्रश्न मी तुम्हाला हा विचारेल, की आज 5,000 लोकांना मॅडम तुम्ही गाईड करताय, जवळपास 5,000 लोकांना गाईड करताय. पहिल्यांदा तर माझा प्रश्न हा आहे की कसं फील करता, 5,000 लोकांना तुम्ही आज गाईड करता, त्यांना मदत, गाईड इन द सेन्स तुम्ही त्यांना मदत करताय त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी. सो पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये भावना काय येते? माझ्या मनात सर भावना आहे की त्या व्यक्ती जगला पाहिजे, त्या व्यक्तीनं कमवलं पाहिजे, ती व्यक्ती आत्मनिर्भर झाली पाहिजे. भले मी 5,000 महिलांपर्यंत नाही पोहोचू शकत, मी एकटी कधीच पोहोचू शकत नाही, पण माझे जे गोल्ड डायरेक्टर आहेत, माझे जे स्टार डायरेक्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून मी त्या 5,000 महिलांपर्यंत जाते आणि त्यांना मी जे काही गाईड करते ते खाली ऍज इट इज डुप्लिकेशन करत असतात. तर माझ्या मनात भावना आहे की मला त्यांच्यावरती 500 रुपये येतात का, मला त्यांच्यावरती 250 रुपये येतात का, मला त्यांच्यावरती 100 रुपये येतात का, याचा मी कधीच विचार करत नाही का. तर ती व्यक्ती जगली, ती जर स्वतःच्या पायावरती उभी राहिली आणि ती जेव्हा थँक्यू मॅम म्हणते, हे ब्लेसिंग्स खूप महत्वाचे असतात. आणि 5,000 महिलांना गाईड करणं खरंच जोक नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचं बोलणं वेगळं, या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागतं आणि ते करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि नेहमी तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ, जसं सर म्हणतात, तसं आपल्याला ठेवावं लागतं. जी व्यक्ती जशी आहे त्यांच्यामध्ये आपल्याला मिक्स होता आलं पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेता आलं पाहिजे, त्यांच्यासोबत हर्ट टू हर्ट कनेक्शन आपलं झालं पाहिजे, बिझनेस रिगार्डिंग त्यांच्या मनामध्ये उतरून त्यांना काय पाहिजे, त्यांचा वीक पॉइंट काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून. आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्यांना एका राईट प्लॅटफॉर्मवरती आणून राईट वेने कामाला लावू शकता. येस येस, ग्रेट मॅम. आणि गाईज, आज 5,000 लोकांचे, आज 5,000 परिवारांना मॅम गाईड करतात. आणि नक्कीच तुम्ही स्वतःचं पण एक टार्गेट सेट करू शकता, की मी पण एक दिवशी 5,000 महिलांना गाईड. खूप भारी वाटतं 5,000 लोकांना तुम्ही जेव्हा गाईड कराल. स्वप्न तरी बघा, स्वप्न बघावं लागतील. मला काल सोनाली मॅडम आल्या होत्या आपल्या ऑफिसला. सोनाली मॅडमने मला सांगितलं की सर, मी ते आता ऍक्च्युली आपल्या लकी ड्रॉ विनर झाले. पण त्या लकी ड्रॉ विनर अशीच नाही मिळाली, तुम्हाला सांगतो, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सोनाली मॅडमला पण एक दिवशी मी या पॉडकास्टवरती आणेल, ते सांगतील की सोनाली मॅमनी एक गोष्ट अशी सांगितली की सर, मी जेव्हापासून कंपनीने लकी ड्रॉ अनाऊन्स केला होता, खूप सारे लोक नशिबाच्या जीवावरती बसतात. गाईज, नशिबाच्या जीवावर काही नसतं. सबकॉन्शियस माइंडचा हा फरक तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. हॅलो, खूप सारे लोक फक्त एक तोंडून बोलून जातात. आपण सर्वसामान्य लोक आहेत गाईज, आपल्याला ह्या गोष्टींचं कधी माहीत नसतं, त्या गोष्टींवरती कधी आपला अंदाज नसतो. पण काल त्यांनी जी गोष्ट मी करतो करत, ती गोष्ट काल त्यांनी बोलून दाखवली की सर, जेव्हा लकी ड्रॉ अनाऊन्स झाला, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय, जेव्हा लकी ड्रॉ अनाऊन्स झाला, लकी ड्रॉ अनाऊन्स झाल्यापासून मी सर एकच गोष्ट लिहिते की ही स्कूटी मला मिळाली पाहिजे, श्री स्वामी समर्थ.
आणि त्यांनी जेव्हापासून लकी ड्रॉ अनाऊन्स झाला तेव्हापासून रोज त्या एका डायरीमध्ये ते नोट करायच्या, ही स्कूटी मला मिळाली पाहिजे श्री स्वामी समर्थ, ही स्कूटी मला मिळाली पाहिजे श्री स्वामी समर्थ, ही स्कूटी मला मिळाली पाहिजे श्री स्वामी समर्थ, ही स्कूटी मला मिळाली पाहिजे श्री स्वामी समर्थ. आणि त्यांनी हे डेली त्यांच्या आचरणामध्ये, तुम्हाला माहित आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही याला म्हणतात तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय ऑर्डर करता. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय ऑर्डर करता. अहो मी तर एक साधा सर्वसामान्य मराठी माणूस आहे. 2023ला कंपनीची सुरुवात कशी केली आज मला असेल किंवा स्वाती मॅम, कीर्ती, दीपाली मॅम, आम्हाला माहित आहे. अक्षरशः जेव्हा वेबसाईट बनवायची होती मला अर्जंटली 3 लाख रुपये एका रात्रीत लागणार होते. कीर्तीचं पूर्ण सोनं ठेवून आम्ही 3 लाख रुपये द्यावे, आणि मला आज पण तो दिवस आठवतोय जेव्हा कंपनीची वेबसाईट बनवायची होती. पण पहिल्या दिवशीपासून ज्या ज्या गोष्टी बोलतोय, हे कदाचित देवाची इच्छा आज एक एक गोष्टी पूर्ण होत आहेत. मी आधी म्हणायचो सॅनिटरी पॅड येणार, कुठून येणार मलाच माहित नव्हतं, देवानं बरोबर आणून दिलं. मी म्हणायचो की घरामध्ये साखर लागणार आहे, प्रत्युष देईल, कुठून येणार माहित नव्हतं, ऑटोमॅटिकली आज येतंय. मी कालपासून म्हणायला चालू केलं की प्रत्येकाच्या चेहऱ्याला लागणार स्क्रब पण प्रत्युष देईल. गाईज बोलावं लागतं, आणि हे बोलल्याशिवाय तुमच्या आयुष्यात काहीच नाही होऊ शकत. बोलावं लागेल. तुम्हाला सिल्वर बनायचं आहे, तुम्ही पहिल्यांदा रोज म्हणा तर, मी सिल्वर बनणार आहे, मी सिल्वर बनणार आहे, मी सिल्वर बनणार आहे, मी सिल्वर बनणार आहे. तुम्हाला मला एक चांगल्या लेवलला जायचं आहे, हे तुम्हाला तुमच्या माइंडला गोल घालावं लागेल. आणि 5,000 लोकांच्या टीमला मॅम गाईड करतात, ही छोटी गोष्ट नाही, आणि अशीच तुम्ही पण नक्कीच करणार आहात. सो मॅम, नेक्स्ट प्रश्न, खूप इम्पॉर्टंट प्रश्न, आणि त्या प्रश्नावरती तुम्हाला मिळणार आहेत 1 लाख रुपये. 1 लाखाचा हा प्रश्न आहे आता, राईट. सो हा प्रश्न असा आहे मॅम, वाव. प्रत्युषची सुरुवात केल्यापासून तुम्ही आतापर्यंत किती ट्रेनिंग मिस केले? ऑफलाईन मीटिंग, ऑफलाईन इव्हेंट्स, म्हणजे जिथे समजा तुम्हाला कळालं आज पुण्याला इव्हेंट्स आहे, तुम्हाला कळालं लातूरला इव्हेंट आहे, तुम्हाला कळालं शिर्डीला इव्हेंट आहे, तुम्हाला कळालं उदगीरमध्ये इव्हेंट आहे, तुम्ही असं कोणताही इव्हेंट मिस केला तुमच्या प्रत्युषच्या जर्नीमध्ये, थोडं सांगा. जसं मी प्रत्युषला स्टार्ट केलं तेव्हापासून मी फक्त आणि फक्त एक ओपनिंग मिस केली, एक ओपनिंग. इव्हेंट तर अजिबात एकही मिस केलेला नाहीये. प्रत्येक इव्हेंटला मी जाते, कितीही इमर्जन्सी असू द्या, काही असू द्या, इव्हेंटला जाते म्हणजे मी जातेच. फक्त एक ओपनिंग माझी राहिली, ती पण सोलापूर मेगा स्टोअरची. पण त्या दिवशी पण असं रिझन होतं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या आजी सासूंचा 13वा होता, त्याच्यामुळे मला जाता नाही आलं सोलापूरच्या मेगा स्टोअर ओपनिंगला. बाकी सगळ्या इव्हेंट्सला, सगळ्या ओपनिंगला, सगळ्या ऑफलाईन मिटिंगला मी जाते. आणि काही असू द्या, कुठलीही परिस्थिती येऊ द्या, त्या परिस्थितीमध्ये मी जाते म्हणजे जातेच. का तर तिथे गेल्यानंतर जे इन्व्हायरमेंट आहे, तिथलं वातावरण आहे, आणि मला प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी तिथून शिकायला भेटतं. कारण मी जाते तर उगाच तिथं नाही जात, तिथून बाहेर पडताना त्याच्यातून काहीतरी घेऊन बाहेर पडते. माझे विजन असतील, माझे मिशन असतील, त्याच्यामधून घेऊन मी तिथून बाहेर पडत असते. सो एकही मी ट्रेनिंग मीटिंग्स मिस केलेली नाही सर. येस. 2 वर्षाच्या यस काळ. सर, एक मिनिट. हॅलो सर, हा हा. मला एक गोष्ट सांगायची मॅडम बद्दल, की मॅडमनी खरंच एकही इव्हेंट मिस नाही केलेला. आणि ओपनिंगला फक्त सोलापूरचे येऊ शकले नाहीत सर, पण त्या दिवशी मॅडमचं मन तिथं लातूरमध्ये नव्हतंच. बरोबर. ज्यावेळेस मॅडम लातूरमध्ये होत्या त्यावेळेस मॅडमचं सगळं म्हणजे इतके फोन झाले माझे आणि मॅडमचे, की मॅडम मला आज येता येत नाहीये, काय करू, माझं मन लागत नाहीये. पण मॅडमला तिकडली सासरची पण खूप महत्वाचं म्हणजे श्राद्ध होतं, त्यामुळे मॅडम येऊ शकल्या नाही. पण तिथे आल्यानंतर पण आपली ओपनिंग झाली, मी पण होते त्या ओपनिंगला मेगा स्टोअर सोलापूरच्या. तर तिथं मॅडमनी व्हिडिओ कॉल केला. म्हणजे मॅडमला असं वाटत होतं की आम्हाला सगळ्यांना बघितलं आणि मॅडम मी तिथं आले, तुमच्या सोबत आहे. म्हणून मॅडमनी एक व्हिडिओ कॉल केला मला. आणि मी ज्यावेळेस राहुल सर, राजेश सर, स्वाती मॅडम, अभिलाषा मॅडम ह्यांना सगळ्यांना दाखवलं, त्यावेळेस मॅडमला कुठेतरी थोडंसं शांतता वाटली जीवाला. म्हणजे हे खरंच पृथ्वीमध्ये आल्यानंतर ज्या लेडीजचे स्वप्न आहेत ते खरंच कुठे ना कुठेतरी पूर्ण होतात, हे मला सांगायचंय सर. थँक्यू येस. सर. येस मॅम, येस. म्हणजे आज जवळपास तुम्ही प्रत्येक इव्हेंट्स अटेंड करता, कारण एक लक्षात ठेवा की या इव्हेंट्स मधूनच खरी ताकद मिळते. जसं त्यांनी सांगितलं, 2 वर्षाचा काळ. खूप सारे लोक म्हणतात पर्सनल प्रॉब्लेम आहे, खूप सारे लोक म्हणतात मला थोडासा इश्यू आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा गाईस, लग्न ऑनलाईन होऊ शकतं का झूम वरती? हॅलो. संसार झूम वरती होऊ शकतो का? हॅलो, हॅलो. हसायला लागले का, खरं विचारतो मी, होऊ शकतं का? आज मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे.
झूम हे एक माध्यम आहे, एक टेक्निकल सिस्टम आहे जी कंपनीने तुम्हाला दिलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की मग कायमस्वरूपी, हे बघा, मी तर ह्या मताचा कायम आहे की तुम्ही प्रत्येक इव्हेंटमध्ये, जिथे कुठे इव्हेंट असेल तिथे तुम्ही पोहोचलं पाहिजे. का? कारण ह्याच इव्हेंटमधून तुम्हाला व्यवसायाची सगळ्यात मोठी गती मिळते. हे छोटे मीटिंग्स तुम्हाला छोटं अर्निंग करून देतात, पण जेव्हा तुम्ही मोठे इव्हेंट्स करता, कुठे काही फंक्शन आहे, कुठे मेगा स्टोअरची ओपनिंग आहे, कुठे नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग आहे, तुम्हाला सांगू का, जी गाडी भेटेल त्या गाडीने तिथे पोहोचण्याचं हे पहिल्यांदा टार्गेट ठेवा. मला कधी कधी आपल्या परिवारातल्या काही मॅडमचं खूप छान वाटतं, तर त्यांच्या मिस्टरांना धर घेतात आणि डायरेक्ट तिथे पोहोचतात. त्यांच्या घरात प्रॉब्लेम नसतील का? असतात, शिव्या खातात, पण बरोबर पोहोचतात. का? कारण सर, त्यांना माहित आहे. येस मॅम. एक मिनिट बोलते सर, सॉरी. जसं की आता आपला शिर्डीला WDP आहे, तर त्याची डेट फायनल करत होतात तुम्ही, तर तेव्हा माझ्या मनामध्ये धाकधूक धाकधूक होती की काय डेट ठरेल, काय डेट ठरेल. का तर 2 जानेवारीला असते माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी. तर तो दिवस फक्त माझा असतो. त्या दिवशी मी ना कॉल उचलते, ना कुणाच्या फॅमिलीच्या संपर्कात असते, ना कुठेच काय असते. तो फक्त माझा एकटीचा दिवस असतो आणि माझ्या मनामध्ये धाकधूक धाकधूक होते, 30-31 ठरते का 1-2 तारीख ठरते. आणि जेव्हा कळालं की 1 आणि 2 तारीख ठरलीये, तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मी तिथे थांबले थोडस, जाऊन आले. मिस्टरांची जी समाधी आहे, इथून 10 किलोमीटर आहे, गंगापूर म्हणून गाव आमचं. तर तिथे मी जाऊन आले आणि तिथे गेल्यानंतर स्वतःशी सेल्फ टॉक केला. तर तिथून मला उत्तर मिळालं की सर, झालं ना, 2 वर्ष झाले, किती दिवस त्याच गोष्टीमध्ये राहणार, आता पुढे जायचंय, आपल्या टीमला सांभाळायचे, स्टार डायरेक्टर असतील, गोल्ड असतील, सिल्वर असतील, म्हणजे लिडरशिपला आपल्याला घडवायचे आणि ते तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तिथून पण मी काहीतरी शिकून बाहेर पडले. तर हा आहे इव्हेंटचा आपला इफेक्ट. कारण 2 वर्षामध्ये मी कधीच ह्या गोष्टी केल्या नाही. आता हे तिसरं चालू होतं, पण नशिबाने कसं नियती असते आणि ते आपल्यासोबत कधी काय घडेल काही सांगता येत नाही. पण ते चांगल्या गोष्टीसाठी असते. मला हे तुम्हाला सांगायचंय माझ्या माध्यमातून. येस सर. म्हणजे प्रायोरिटी मॅटर करतात, की तुम्ही प्रायोरिटी किती मॅटर कशाला करतात. प्रायोरिटी देतात. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की आज सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा कारणं खूप आहेत आपल्या आयुष्यामध्ये. हे बघा, मी एव्हरी टाइम सांगत असतो, 1000 कारणं आहेत नाही करण्यासाठी, 1000 कारणं आहेत न करण्यासाठी, पण एक कारण आहे काहीतरी करण्यासाठी. 1000 कारण आहेत न करण्यासाठी, पण एक कारण आहे आयुष्यात काहीतरी करण्यासाठी. प्रॉब्लेम म्हणून रडाल तर आयुष्यात त्याच ठिकाणी राहाल. जर असं म्हणलं कुठं, चला मुंबईच्या इव्हेंटला आल्यानंतर तुम्हाला कंपनी 10,000 रुपये देणार आहे, काय होईल हो? इंडिगो विमान बंद पडले तर नवऱ्याला विमान चालवायला लावतील, पण तिथे पोहोचतील. येस और नो? गाईज, प्रॅक्टिकली जर बघितलं, माणूस, मी परत एकदा शेवटी तिथंच येईल, माणूस जर घडायचा असेल तर हे इव्हेंट्स मधून माणूस घडतं. आणि हे जे दीपाली गिरी मॅम आहेत, स्वाती मॅम आहेत, स्वाती मॅम बद्दल जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला सांगतो, विश्वास नाही बसणार. हे फक्त इव्हेंटचं प्रोडक्ट आहे, फक्त इव्हेंट मधनं घडलेलं प्रोडक्ट आहे, बाकी काहीच नाही. स्वाती मॅडमचा माझ्याकडे जर एखादी जुना फोटो जर सापडला ना, मी शोधून तुम्हाला ग्रुपवरती टाक, किंवा त्यांच्या पॉडकास्टच्या वेळेला आपण नक्की दाखवतो फोटो. ही इव्हेंटची ताकद आहे. दीपाली मॅडमचे पण माझ्याकडे, माझ्यावरती 2 वर्षापूर्वीचे काही फोटोज असतील ग्रुपवरती आमच्या, मी तुम्हाला पाठवतो सगळ्यांना. अहो, हे तुम्हाला सुधारलेले दिसतात का नाही? हे तुमच्यासारखेच होते सगळे. येस आता सर, काय मी आता हे? तेच हे सर, एक हा? मिनिट मी बोलेल फक्त. मी कालच हे मेन्शन केलं लातूरमध्ये, जी ऑफलाईन मीटिंग होती ना, तिथे हम्म, हेच मेन्शन केलं. आम्ही जे घडलोय ना, म्हणलं आम्ही आज जे अपडेट दिसतंय तुम्हाला, एवढं अपग्रेड झालेलं, ते हम्म. फक्त ट्रेनिंग आणि इव्हेंटमुळे आहे. त्याच्यामुळे कुठलेही इव्हेंट ट्रेनिंग तुम्ही मिस करायचे नाही. आणि दीपाली गिरी मॅडम बद्दल मला खरंच एक गोष्ट खूप असं मनातून सांगावीशी वाटते, की त्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. पण ॲज अ त्यांची अपलाईन म्हणून म्हणजे नाही का, बऱ्याचदा त्यांनी पण मला समजून घेतलेलं आहे. कारण होतं कधी-कधी अपलाईन म्हणून आपण जरासं रोष दाखवतो नाही का, की असं झालंच पाहिजे, हे हम्म. केलंच पाहिजे. पण असं कधी त्यांनी म्हणजे प्रत्युत्तर म्हणा किंवा माझ्याबद्दल काही वेगळ्या गोष्टी असतील म्हणा, त्यांनी कधी दिसू दिल्या नाही किंवा त्या जाणवू पण दिल्या नाही मला. पण त्यांच्यातली एक खूप चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांचे पेशन्स. आणि असं नाही की त्यांना काही फेस करावं लागलं नाही किंवा त्यांना ऐकून घ्यावं लागलं नाही किंवा असं बऱ्याचदा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, की मॅडम मला हा असा त्रास होतोय. पण त्या पेशन्सनी पुन्हा उभे राहायचे, की नाही मॅम मला हे करायचंच आहे. आणि खूप डेडिकेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी असेल, राहुल सर असेल, दीपाली मॅम असतील. आम्ही जास्त करून आम्ही तिघं ऑफलाईनला जास्त उतरायचो आणि म्हणजे ऑफलाईन कंपनीच्या सुरुवातीचे सगळे ऑफलाईन मीटिंग आपण सुरुवातीला. तिघांनीच घेतलेत. येस.
आणि त्यावेळेला खूप गोष्टी म्हणजे आम्ही दोघी खूप डिस्कस करायचो आणि आमचं दोघींचं ठरून असायचं. कारण राहुल सर सोबत असल्यानंतर आम्हाला खूप भीती वाटायची आणि असं वाटायचं की नाही आपलं काही चुकलं नाही पाहिजे. आपण 100% दिले पाहिजे प्रत्येक गोष्टीला. मग आमचं डिस्कशन व्हायचं माझं आणि दीपाली मॅमचं की नाही मॅम तुम्ही हे बोला, मग मी एवढं बोलेल. मग मॅम जर मला सर म्हटले तुम्ही हे बोला दीपाली मॅम तरच मी उठेल, नाही तर मग तुम्हीच रोल प्ले करा, मी नाही उठणार नाही का. म्हणजे हे त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं नाही की बाबा मग मी आहे मला पण तेवढंच पाहिजे, बिलकुल नाही. सर असतील, कीर्ती मॅम असतील, आज राजेश सर आहेत, संविधा मॅडम आहेत, मी आहे. तर प्रत्येक व्यक्तीला ते तेवढाच रिस्पेक्ट ठेवून वागतात आणि त्यांच्यामधली खरंच पेशन्स ही नावाची गोष्ट मला असं वाटते सगळ्यांनी घेतली पाहिजे. खूप सहनशीलता आहे त्यांच्यामध्ये. सो थँक्यू येस. राहुल सर अँड दीपाली मॅम. येस येस थँक्यू. मॅम. सो वाईज नक्की लक्षात ठेवा की आजच्या टॉपिक मधला खूप महत्वाचा टॉपिक आत्ता पॉइंट आपण बघितलाय तो म्हणजे ट्रेनिंग इव्हेंट्स कुठलेही मिस करू नका. जिथं भेटेल जर शिकण्याची भूक पाहिजे यार आयुष्यामध्ये, माणूस आहे ना शिकण्यासाठी भुकेला पाहिजे यार. तुम्हाला गरज आहे का, मला जर आज कोणी माझा जो सोशल मीडिया हँडलर आहे तो मला खूप शिकवतो, म्हणजे माझ्या आयुष्यात जास्त आता सध्या तोच शिकवतोय मला खूप गोष्टी. पण शिकलं पाहिजे यार, तो लहान आहे माझ्यापेक्षा आज, पण शिकलं पाहिजे. लाईफमध्ये शिकल्याशिवाय काहीच नाहीये. तुम्हाला शिकावं लागेल, अपग्रेड व्हावं लागेल, रोज तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल आणि अपडेट करण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल, कुठे ना कुठे नॉलेज घ्यावं लागेल. सो मॅमने खूप छान सांगितलं, ट्रेनिंग मीटिंग इव्हेंट अटेंड केले पाहिजेत. सो मॅम नेक्स्ट माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, तुमच्याबद्दल खूप मोठा प्रश्न आहे हा माझा, की आज कारण आज अख्ख्या प्रत्युषमध्ये सध्या तुम्ही एकमात्र अशी व्यक्ती आहात, आज अख्ख्या प्रत्युषमध्ये तुम्ही एकमात्र अशी व्यक्ती आहात जी कंपनीच्या टॉप पोझिशनला पण आहे आणि कंपनीची मेगा स्टोर ओनर पण आहे. हे एवढं मोठी गोष्ट कशी मॅनेज करता ही नक्कीच आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं. आणि कसं मॅनेज करता तुम्ही, एक स्टोर ओनर पण आहात आणि तुम्ही आज स्टार म्हणजे कंपनीची टॉप लीडर पण आहात. सो कसं मॅनेज करताय दोन्ही? येस सर, नक्कीच मला सांगायला आवडेल कारण बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटर कडून पण मला हा क्वेश्चन आला, तर हा चान्स मला आता भेटला क्लिअर करण्याचा. तर मला जे काय आहे रेफरल मॉडेल वरती काम करायला तर आधीपासूनच आवडतं, कारण तेच मी आधी बघितलेलं आहे, त्यातूनच मी घडलेली आहे. आणि जसं मी मे मध्ये मेगा स्टोर घेतलं तर माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं, कारण टीमला सांभाळणं पण तितकंच गरजेचं आहे, त्यांना घडवणं पण तितकंच गरजेचं आहे, कॉलिंग असतात ते पण तेवढेच महत्वाचे आहे. त्यासोबत इकडे डिस्ट्रीब्युटर बेस पण बघावा लागतो का, तर आपल्याकडे कस्टमर हा कधी टायमिंग सांगून येतो असं काही नाहीये, कारण माझ्याकडे रिटेल कस्टमरचा खूप सारा रिस्पॉन्स आहे. रिटेल कस्टमर्स माझ्याकडे खूप जास्त असतात आणि ते घरातून माझं स्टोअर असल्यामुळं त्यांना टायमिंग वगैरे काही देणं घेणं नसतं. ते सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून पण रेडी असतात की नाही थोडंसं ओपन करा आणि मला दे, खूपच इमर्जन्सी आहे मला द्या. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होत्या. काही दिवस मला खूप फेस करावं लागलं, म्हणजे 1 ते 1.5 महिना तर मला अक्षरशः मी रडायला आले होते आणि स्वाती मॅमला म्हणलं मला नाही होते दोन्ही दोन्ही हँडल, आता तुम्ही काहीतरी करा ह्याच्यावरती सोल्युशन काढा. बरेच वेळा राहुल सरांना बोलले, कीर्ती मॅमला बोलले की दोन्ही दोन्ही मॅनेज नाही होते मला, पण त्यातून पण मला दोन्ही सांभाळायचं होतं, कारण आपल्याला एक्स्ट्रा इन्कम सोर्सची गरज आहे हे मला माहित होतं. तर मी माझं टाइम टेबल शेड्यूल बनवला की मला कुठल्या वेळेमध्ये काय करायचे, कधी काय केलं पाहिजे. सकाळी 5:30 वाजता माझी सकाळची सुरुवात चालू होते. 5:30 पासून ते 8 वाजेपर्यंत माझी घरची कामं आणि निहालला शाळेत पाठवणं हे सगळं काही होतं. आणि 8च्या नंतर 8 ते 10 मध्ये फक्त आणि फक्त माझे अपलाईनचे कॉल असेल तरच मी रिसीव्ह करते, अदरवाईज 10च्या नंतरच मी सगळ्यांचे कॉल रिसीव्ह करते. त्याहून पण मला ऐकायला भेटलं की मॅम कॉल उचलत नाहीत, किंवा बऱ्याच वेळा कंपनी मॅनेजमेंटकडे पण कंप्लेंट गेल्या असतील. तर आपला एक ऑफिशियल टाइम असतो सकाळी 10 ते संध्याकाळी 7, किंवा मीटिंग संपेपर्यंत 10 वाजेपर्यंत आपला एक ऑफिशियल टाइम म्हणायला हरकत नाही. तर हे मी मॅनेज करते. 10 नंतर बरोबर स्टोअरला जाते. 10ला जाते म्हणजे जातेच. 1 मिनिट जरी उशीर झाला तरी मी थांबत नाही, कारण 10ला शार्प गेलंच पाहिजे. विथ नाश्ता करून जे काही आपलं डेली रुटीन आहे ते करून. का तर आपल्याला तब्येतीची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आपण फिट अँड फाईन असेल तरच सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता येऊ शकतात. स्टोअरमध्ये गेल्यानंतर आधी जसं सरांनी सवय लावलेली आहे देवपूजा केली पाहिजे. मी पण स्वामी भक्त आहे, तर स्वामी समर्थांची पूजा करते. त्यानंतर स्टार्टअप होतं सगळ्या काही कामाला. जे काही डिस्ट्रीब्युटरचे कॉल येतात त्यांना कॉलवर पण बोलते, जे काही कस्टमर येतात त्यांना कस्टमरची सर्व्हिस पण देते, कारण माझ्याकडे कुठलीही मुलगी नाहीये दाखवायला, किंवा असं काही मोठं स्टोअर नाहीये की कस्टमर स्वतः येतील आणि सगळं काही बघतील. मला त्यांना दाखवावं लागतं, प्रेझेंट करावं लागतं. अरे ही कॉटन साडी आहे, ही अशी ज्वेलरी आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागतं, त्यांना पटवून द्यावं लागतं. काही जण तर खूप छान छान आहेत, म्हणजे मला खूप कमी असे अनुभव आले की जे म्हणतात की साडी महाग आहे, किंवा
स्टोअर तुमचं कुठं आहे, लांब आहे, अशी कंप्लेंट मला खूप कमी आलेले आहेत, रेअर आलेले आहेत. का तर मी स्टार डायरेक्टर लेवलला पोझिशनला काम करत होते आणि ते सगळेजण मला ऑनलाईन ओळखत होते. त्याच्यामुळे कदाचित ते आलं असेल. आणि मी कधीही कुठलेही कस्टमर माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा एक चेहऱ्यावरती आपल्या स्माईल असली पाहिजे. अरे तुम्ही कसे आले, आता कसे आले, तुम्ही कॉलच नाही केला, मग कसंच केलं, असं कधीच माझे क्वेश्चन नसतात. तुम्ही कधीही माझ्या माघारी जेव्हा तुम्ही माझ्याकडे गेस्ट पाठवता त्यांच्याकडून तुम्ही फीडबॅक घेऊ शकता. सोबतच दुपारी माझ्या पॉकेट मीटिंग असतात. डेली डेली न चुकता 2 तरी माझ्या पॉकेट मीटिंग असतात माझ्या एक्सक्लुझिव्ह लेगसाठी. तर तेही मी दुपारच्या वेळेस मॅनेज करते. अँड देन संध्याकाळी जेव्हा रात्री पण तुम्ही बघत असाल की ऑनलाईन मीटिंगला मी सगळ्यात जास्त असते. कारण इन्व्हाइट करणं असेल, सॉन्ग प्ले करणं असेल किंवा पूर्ण मीटिंगच घेणं असेल. ऑन द स्पॉट पण कधी-कधी माझ्याकडे मीटिंग येतात. मी कधीच कुणाला नाही म्हणलं नाहीये. नाही, हे रिअलिटी आहे सर. असं होतं. कारण सगळेजण ते ऑब्झर्व्ह करतायत आणि त्यांनी ते बोलले पण मला आणि होतं ते. आणि मग आवडतं मला. असं नाहीये की कंपल्शन आहे तुम्ही केलंच पाहिजे, असं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाहीये. ते मला स्वतःला आवडतं आणि ते प्रायोरिटी म्हणून मी करत असते. तर दोन्ही गोष्टी खूप छान प्रकारे आता बॅलन्स होत आहेत. आणि रात्रीच्या वेळेस मला थोडं एक्स्ट्रा काम करावं लागतंय का, तर करावंच लागतं. कारण जेव्हा आपली मीटिंग संपते 10:30 वाजता, त्याच्यानंतर जे ऑनलाईनच्या पॅकिंग्स असतात ते मी रात्रीच्या वेळेत करते. म्हणजे माझा दिवस संपतो रात्री 1 वाजता आणि दिवसाची सुरुवात होते 5:30 वाजता. ग्रेट मॅम. म्हणजे असं झालं तुमचं, की तुम्ही सूर्याला उठवता, सूर्य तुम्हाला उठवत नाही. आणि सूर्य झोपल्यावरती तुम्ही झोपताय, म्हणून आज कदाचित तुमच्या आयुष्यात सूर्यापेक्षा जास्त प्रकाश आहे. येस सर. कारण आपल्याला एक्स्ट्रा मेहनत घ्यावीच लागते. कारण आपल्या प्रत्येकाकडे फक्त 24 तास आहे. असं नाहीये की तुमच्याकडे 24 तास आहेत आणि माझ्याकडे दिवसाचे 48 तास आहेत. असं अजिबात नाही. आपल्या सगळ्यांकडे 24च तास आहेत. पण आपल्याला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण हेच वय आहे आपल्याला मेहनत घेण्याचं. हीच वेळ आहे, खरी ताकद आहे आपल्याला दाखवण्याची. सो दोन्ही गोष्टी खूप छान प्रकारे मॅनेज होतात. आणि मेन रोल सर की माझे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, आपल्या प्रतिष्ठेचे डिस्ट्रीब्युटर आहेत, ते खूप छान प्रकारे मला सांभाळून घेतात, समजून घेतात. बऱ्याच वेळा काय होतं, इकडे पॉकेट मीटिंग चालू असते आणि इकडे कस्टमर पण येतात. मग माझ्यापुढे 2 प्रश्न असतात की आता पॉकेट मीटिंग मधून उठू तर त्यांना दाखवू. तर तेव्हा ते म्हणतात, नाही नाही मॅम तुम्ही मीटिंग घ्या, आम्ही बघतो. म्हणजे ते पण मला खूप सपोर्टिव्ह आहेत. पण तसं आपण त्यांना service दिली पाहिजे. तेव्हा चेहऱ्यावरती आपल्या स्माईल असली पाहिजे, आपल्या तोंडामध्ये गोडवा असला पाहिजे. थँक्यू आणि सॉरी हे 2 शब्द आपल्यामध्ये जर असेल तर कधीच आपल्या कुठल्या प्रॉब्लेमला फेस करावे लागत नाही. बऱ्याच वेळा माझ्याच चुकीमुळे असेल किंवा माझ्याच वर्कलोडमुळे 1-2 पार्सल्स पण काही जणांना जायला डिले झाले होते. तेव्हा पण मी माझा कधी नुकसानीचा विचार केला नाही. लगेच मी त्यांना त्यांचे रिटर्न करून देतले आणि त्यांनी पण ते सांभाळून घेतलं. म्हणजे थोडंसं आपल्या जिथं इन्कमच येतं सगळीकडे आपला बेनिफिटच बघितला पाहिजे. हे आवश्यकता नाहीये. काही ठिकाणी काही सोडून पण द्यावं लागतं. तेव्हा आपल्याला भरभरून मिळतं. हेच मला सांगायचं सर. आणि दोन्ही खूप छान प्रकारे माझ्याकडून बॅलन्स आता सध्या होत आहे. ग्रेट ग्रेट मॅम, रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही आज खूप छान पद्धतीने वर्क करताय. आणि तुमची टीम, इवन तुमच्या अपलाईन स्वाती मॅम असतील, आम्ही सगळे असेल, आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय तुमच्या नेक्स्ट डायमंडसाठी. आणि लास्ट एक शेवटचा प्रश्न मॅम, आणि खूप महत्त्वाचा प्रश्न. तुमचं स्वप्न काय? आज सगळ्यांना ऐकायला आवडेल तुमचं स्वप्न काय आहे. माझं स्वप्न आहे कारण की जेव्हा मी लिटरली परत एकदा थांबवतो 2 मिनिट. मी कधीच कोणाला स्वप्न दाखवत नाही, हे सगळ्या प्रत्युष टॉप लिडरशिपला माहित आहे. कारण ते स्वप्न दाखवतो तेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये ती ताकद आलेली असते, त्याच्या पंखांमध्ये तेवढी ती ताकद आलेली असते. अदरवाईज सिल्वर गोल्डला माझं टार्गेट असतं त्यांनी 8-10 हजार रुपये अर्निंग केलं पाहिजे. पण आज नक्कीच जसं मी स्वाती मॅमला हक्कानं विचारतो किंवा तुम्ही आहात किंवा आज बाकीचे स्टार्स आहेत, मी तुम्हाला आज अख्ख्या 1000 लोकांसमोर, जवळपास मॅम तुम्हाला 1300 लोक आता ऐकतायत. आणि ही पहिली मीटिंग आहे या वर्षातली की रात्रीचे 10 वाजलेत, मागचे 1 तास नॉनस्टॉप मीटिंग चालू आहे आणि आज हजारो लोक कंटिन्युअसली तर थांबून आहेत ना. ही ताकद आहे या मीटिंगची. मी म्हणून सकाळी सांगितलं होतं की आजची मीटिंग ही आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमधली सगळ्यात बेस्ट असेल. सो मॅम, तुमच्या खणखणीत आवाजामध्ये तुमचं काय स्वप्न आहे जे तुम्ही बघताय, ते तुम्ही आज आम्हाला पण सांगा आणि आपल्या परिवाराला पण सांगा. येस, येस. नक्कीच सर. माझे स्वप्न म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीपासून स्टार्ट झाले. जसं सगळ्यांनी बघितलं, की मी माझ्या प्रतिष्ठा इन्कम मधून मोबाईल घेतला. मी प्रतिष्ठा इन्कम मधून लॅपटॉप घेतला. हे तर सगळे छोटे-छोटे स्वप्न झाले. पण त्याही पेक्षा मी मोठे स्वप्न बघते, की माझ्यासमोर हजारो नाहीतर लाखो पब्लिक असली पाहिजे, जी माझ्यासाठी टाळ्या वाजवत असली पाहिजे आणि मी स्टेजवरती असली पाहिजे. माझ्या आवाजामध्ये मी त्यांना जे काही माझं रिअल स्टोरी आहे, मी सांगत असली पाहिजे. हजारो नाहीतर लाखो लोकांच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी पाणी असलं पाहिजे आणि हे मला सक्सेस माझ्याकडे मिळवून देणार आहे.
आणि फायनान्शियली जर स्वप्न बघायचं म्हणलं तर मला महिन्याला कमीत कमी ₹1,00,000 तरी इन्कम आलं पाहिजे. तोपर्यंत मी थांबणार नाही. जेव्हा माझा निहाल मोठा होईल तेव्हा त्यांनी म्हटलं पाहिजे की माझ्या आईने मला घडवलं. म्हणजे आज तो मला सांगायला आवडेल की लातूरच्या टॉप स्कूलमध्ये तो शिकतो. सीबीएसई पॅटर्न त्याची स्कूल आहे, जिथं वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपये फीस मला भरावी लागते. आणि ते त्याचे पप्पा असताना त्या शाळेमध्ये होता, पण मी त्याच्यानंतर कधीच त्याच्यातून निर्णय घेतला नाही की नाही, मी हे भरू शकत नाही, तर मी ह्याची स्कूल चेंज करेल. मी माझ्या स्वतःमध्ये ते चेंज केलं की मी एवढी फीस भरू शकेल, एवढी माझ्याकडून काम होईल आणि मी त्या शाळेतून त्याला घडवेल. हे माझं स्वप्न आहे आणि नक्कीच मी त्याला घडवणार आहे. कारण तो पण नेहमी एक बोलतो की जेव्हा जेव्हा आपलं ब्राउचर तो बघतो, तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की अगं मम्मी, तुझे एमडी राहुल सर आहेत, कीर्ती मॅम आहेत, तर माझ्या वेळेस माझी एमडी पृथा असेल. हे स्वप्न तो अरे बघतो. आमचे ज्वेलरी पार्टनर शौर्य असेल. म्हणजे तो त्याचे स्वप्न बघतोय आणि त्याच्या स्वप्नामध्ये मी जगते. का तर त्याला ते थिंक झालं की आमचे ज्वेलरी पार्टनर शौर्य असेल आणि माझी एमडी किती भारी ते स्वप्न मी अरे वा. imagine करते. भयानक छान त्याचे ते स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे की सेल्फ इंडिपेंडेंट लाईफ माझी आत्ताही चालू आहे, पण त्याही पेक्षा माझ्याकडे कधी मला परत बघायची गरज पडली नाही पाहिजे. माझ्या मुलांनी ज्या वस्तूवरती बोट दाखवलं ती वस्तू मी डोळे झाकून त्याला खरेदी करून घेऊन देईल, एवढी माझ्यामध्ये ताकद असली पाहिजे. माझ्याकडून हजारो महिलांचे स्वप्न घडले पाहिजे, ते आत्मनिर्भर झाले पाहिजे, स्वतःच्या पायावरती स्टँड झाले पाहिजेत. आजही माझी दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट प्रत्येकाच्या थँक्यू मेसेजनेच होतो. ते असंच अखंड राहिले पाहिजेत, त्यांचे आशीर्वाद माझ्यावरती असले पाहिजेत. हेच माझं स्वप्न आहे सर. मी कारण मला एकच काही मिनिट तुम्हाला जास्त थांबवेल, कारण मॅडम तुम्ही जग जिंकलं का माहितीये का? गाईज लक्ष द्या, आता खूप महत्वाचं गोष्ट बोलतोय बरं का. आजच्या मीटिंगचा सगळ्यात शेवटचा बॉल आणि शेवटचा सिक्स सांगतो मला मी. मॅडमनी अख्ख्या स्वप्नाच्या जर्नीमध्ये एकही असं स्वप्न नाही सांगितलं की त्याच्यामध्ये त्यांना स्वतःसाठी काहीतरी घ्यायचंय. हॅलो, काय ऑब्झर्व केलं तुम्ही सगळ्यांनी? त्यांनी एकदाही हे नाही म्हणलं मला फोर व्हीलर घ्यायची आहे, मला एकदाही हे नाही म्हणलं की मला निहालसाठी गाडी घ्यायची आहे, मला एकदाही हे नाही म्हणलं मला फॉरेनला जायचं आहे, एकदाही हे नाही म्हणलं की मला करोड रुपये माझ्या अकाउंटला आले पाहिजेत, लाखो रुपये माझ्या अकाउंटला आले पाहिजेत, चांगली साडी आली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक मेसेजमध्ये एकच होतं, मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. दॅट्स रिअल पॉवर ऑफ प्रत्युष. गाईज तुम्ही हे दीपाली मॅमच नाही, तुम्ही कुठल्याही या स्टारला विचार. माझ्या डोळ्यात पण पाणी का आले माहिती का? याच्यामुळे आलंय. हे कल्चर पहिल्या दिवशीपासून जे घडत गेले ना, कारण हे त्यांना माहित आहे की हे केल्यावर आम्हाला ऑटोमॅटिकली सगळं मिळणार आहे. हे त्यांना माहित आहे की हे केल्यानंतर ऑटोमॅटिकली घरात गाडी येणार आहे, हे केल्यावर ऑटोमॅटिकली फॉरेनला जाणार आहे, हे केल्यावर ऑटोमॅटिकली करोडचा बँक बॅलन्स बनणार आहे, हे केल्यावर ऑटोमॅटिकली नेम फेम मिळणार आहे. काहीच, प्रत्येक स्वप्नामध्ये एकच वाक्य होतं, काम 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 आणि लोकांप्रती साफ भावना. आणि मॅडम खरंच तुम्ही आज जिंकलात आजच्या मीटिंगमध्ये. कारण मला ह्याच उत्तराची अपेक्षा कुठेतरी तुमच्याकडून होती की तुम्ही कारण शेवटी तुम्ही काय बोलताय मला ऐकायचं होतं आणि आज तुम्ही खरंच जिंकलात. आणि मी प्रामाणिकपणे सांगतोय, उत्तर हे सगळं नॅचरली होतं, त्यांना माहित नव्हतं. मी शेवटी आता 5 मिनिटापूर्वी स्वाती मॅडमला विचारलं, मॅडम काय काय प्रश्न विचारायचे आहेत?" खरं सांगतो येस सर. म्हणजे हे रिअल फॅक्ट आहे. आणि सो वन्स अगेन थँक्यू सो मच दीपाली मॅम, की तुमचा खूप मोठा आज प्रत्युषच्या ह्या परिवारामध्ये खूप मोठा वाटा आहे. खूप डेडिकेशन तुम्ही दिलंय प्रत्युषमध्ये. मी एक फॅमिली मेंबर, एक घरचा सदस्य म्हणून मी आत्ताही तुम्हाला गॅरंटी देईल, शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्युष एक मात्र असा प्लॅटफॉर्म असेल की जिथून तुम्ही तुमच्या सगळ्या स्वप्नांना तुम्हाला मार्ग मिळालेले असतील. मी तर आता स्वप्न काय बघतो माहिती आहे का गाईज? हॅलो, लक्ष द्या. मी तर आता हे स्वप्न बघतो की माझा प्रत्युषच्या परिवारातला एक एक सदस्य शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहिला पाहिजे. आणि ज्या दिवशी त्याचा श्वास थांबेल, त्याला प्रत्युषच्या झेंड्यामध्येच गुंडाळलं पाहिजे. हे माझं स्वप्न मी आज बघतोय प्रत्येकाप्रती. मला असे माझे साथीदार पाहिजेत जे माझ्यासोबत खंबीरपणे आहेत लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी. मला असे साथीदार पाहिजेत जे पैशांपेक्षा लोकांना महत्त्व देतात. मला असे साथीदार पाहिजेत जे लोकांमध्ये त्यांचं माणूस जिवंत करण्यासाठी तयार आहेत. मला असे साथीदार पाहिजेत ज्यांच्याकडे स्वप्न जिवंत आहेत. मला असे साथीदार पाहिजेत जे लोकांप्रती इमानदार आहेत. मला असे साथीदार पाहिजे ज्यांची नीयत साफ आहे. मला असे साथीदार पाहिजे जे प्रत्युषच्या एका शब्दावरती कुठे हजर होतील.
कारण तेव्हाच इतिहास घडणार आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटेल प्रत्युष ही फक्त सुरुवात आहे. गाईज, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 2030 प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड भारतातली नंबर 1 ऑर्गनायझेशन असेल. माझ्यावरती विश्वास ठेवा. आज तुम्ही बघताय हे प्रत्युषचे सगळे शिलेदार आहेत, आज काय करतायत. सो जर आजचं सेशन नक्की आवडलं असेल तर दीपाली मॅमला, तुम्ही सगळे त्यांच्यासाठी त्यांच्या मैत्रिणी आहात, बहिणी आहात, आई समान आहात. जर तुम्हाला नक्की त्यांचं सेशन आवडलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये लव्ह यू दीपाली मॅम टाकू शकता. आणि तुमचं प्रेम त्याच्या माध्यमातून दीपाली मॅमपर्यंत नक्कीच पोहोचलेलं असेल. आणि सगळ्यांना आजच्या ट्रेनिंगमधून खूप काही गोष्टी तुम्ही शिकला असाल. प्रत्युष हा एक खूप मोठा परिवार आहे. 16,000 लोकांचा परिवार आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय. लोक त्यांची स्वप्न पूर्ण करतायत, लोक त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करतायत. आणि आज जर एक दीपालीगिरी होऊ शकते, जर दीपालीगिरी एकटी असून यशस्वी होऊ शकते, जर दीपालीगिरी एकटी असून विजयी होऊ शकते, जर दीपालीगिरी दीपाली एकटी मॅम. असून स्वप्न पूर्ण करू हो, शकते, दीपाली जर मॅम. दीपालीगिरी दीपाली मॅम. येस. लव्ह यू सो मच. आता रडतायत नाही का? आता रडा मॅडम, आता रडायला काय अडचण नाही, मीटिंग मध्ये रडायचं नसतं. सो जर ती एकटी असून विजयी होऊ शकते ना, तर काहीच आपण सगळे एकत्र आहेत, तुम्ही पण जिंकू सर एक शकता. मिनिट सांगू फक्त का? तेवढं. एक मिनिट बोलू का? येस मॅम. हा सर, मी एक सांगेन की आम्ही तर घडतोच आहेत प्रत्युषमध्ये आल्यानंतर, पण आमचे मुलं पण या ठिकाणी घडतायत ना, ते खूप मेन आहे. येस मॅम. कारण जे आम्हाला सक्सेस होताना पाहतायत ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं इंटरफेअर असतो सर. जसं की आता मी स्टार डायरेक्टर, अगोदर मी स्टार डायरेक्टर नेमकंच झाले होते लातूरच्या इव्हेंटमध्ये. त्यावेळेस माझा मुलगा आणि दीपाली मॅमचा मुलगा सोबत खेळत होते. त्यावेळेस त्यांचं कन्व्हर्सेशन हे होतं सर, की माझी मम्मी अगोदर डायमंड होणार आणि तुझी मम्मी नंतर डायमंड होणार. त्यांचा मुलगा म्हणतोय की माझी मम्मी होणार, तुझी मम्मी नंतर होणार. म्हणजे हे कॉम्पिटिशनचं जे युग आहे ते तिथं कुठेतरी कल्चर निर्माण होतंय त्यांच्यामध्ये पण. पॉझिटिव्हिटी चालली तिथे. येस येस, पॉझिटिव्हिटी आहे येस की येस म्हणजे मॅम. माझी सक्सेस झाली पाहिजे. म्हणजे त्यांना एक वाटतं की प्राऊड फील होतंय आमच्यावर, की खरंच आमची मम्मी जे करते ते योग्यच करत आहे. येस मॅम. येस येस, थँक्यू सो मच मॅम. आणि सगळ्यांनी असंच प्रामाणिकपणे काम करा. सो आता तुम्हाला एक होमवर्क असणार आजच्या मीटिंग नंतर, कराल का? येस. येस सर. मॅम, तुम्हाला 1200 लोकांनी लव्ह यू टाकलं, एवढं प्रेम तुम्हाला महाराष्ट्रात नाही, जगात कोणी नाही देऊ शकत. राईट. सो खरंच. आजचं होमवर्क सगळ्यांना हे असणार आहे, मीटिंग झाल्यानंतर तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये शिकलेले 5 महत्वाचे मुद्दे, आजच्या मीटिंगमध्ये तुम्ही काय शिकलात, असे 5 महत्वाचे टॉपिक तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये टाईप करून ग्रुपवरती टाकायचं. तुम्ही ज्या ग्रुपवरती आहात त्या ग्रुपवरती मीटिंग झाल्यानंतर आजच्या टॉपिकमध्ये तुम्ही असे कोणते 5 मुद्दे शिकलात जे तुमच्या मनाला भिडले, तुमच्या मनाला काहीतरी शिकवून गेले, तुमच्या मनाला काहीतरी स्ट्रॉंग बनवून गेले, असे 5 मुद्दे तुम्ही आजच्या मीटिंग झाल्यानंतर ग्रुपवरती टाकाल. मला 1200, आता मीटिंगमध्ये 1200 लोक आहेत, 10:15 वाजले तरी मला वाटत नाही की आता अशी 1 तास जरी मीटिंग चालली ना तरी 1000 पर्यंत येणार आहे आकडा. पण हे हलणार नाहीये, कारण आजची मीटिंगच एवढी खास होती तुमच्या सगळ्यांसाठी. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये, मॅडम मला इथे कॅमेरामध्ये सगळे दिसतात, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी आहे. पण हे एक प्रेम आहे सगळ्यांचं, एकमेकांप्रती भावना आहेत. आणि परत एकदा सगळ्यांना सांगेल, असंच पॉडकास्ट नक्की नेक्स्ट घेऊन येणार आहे मी, खास परत एकदा, खूप वेगळा. ही तर सुरुवात होती. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की आपल्या कंपनीच्या यूट्यूब पेजला फॉलो करा, कारण इथून पुढे तिथे तुम्हाला खूप स्टोरीज ऐकायला मिळणार आहेत. तुम्ही कंपनीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, तिथे तुम्हाला खूप सारे आता स्टोरीज बघायला मिळणार, मजा येणार आहे. आता तुम्हाला सोशल मीडियाला आहे ना धिंगाणा घालणार आहे राहुल ब्रदर. मी आज एकच वाक्य वापरलं माहिती, मी आज माझ्या टेबलवरती एक वाक्य लिहिलंय, भले ही देर से आए, भले ही देर से आए बट पहुंचेंगे सबसे पहले. भले ही मार्केट में देर से आए बट पोहोचेंगे सबसे पहले. आणि एकटा नाही जाणार तर लाखो लोकांना घेऊन जाणार आहे. सो अशा स्टोरीज लवकरच, पहिली स्टोरी आपली सोशल मीडियाला स्वाती मॅमची येणार आहे. सगळ्यांनी तयार राहा. एक वाव. न्यू शॉर्ट फिल्म तुम्हाला त्याच्यावरती इन्स्टावरती बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी तेच आता इथून पुढे प्रमोट करायचं. कंपनी खूप अपग्रेड करत आहे गाईज. तुम्हाला माहिती आहे का, 5 मिनिटाचा आज व्हिडिओ पूर्ण तयार झालाय. म्हणजे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड बिझनेस काय आहे, 5 मिनिटाचा युट्यूबचा व्हिडिओ शेअर केला ती आयडी काढणार आहे. वाव, भारी. हिंदीमध्ये बनलेला आहे, मराठीमध्ये बनलेला आहे, इंग्लिश कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी आलेलं आहे खाली. ग्रेट.
एखादी तुमच्याकडे असेल, सिंगल पॅरेंट असेल, दीपाली गिरी मॅडमचा व्हिडिओ आहे, तो मॅडमचा व्हिडिओ लगेच शेअर करून द्यायचा. एखादी व्यक्ती समजा पार्लर किंवा काय करते, स्वाती मॅडमचा व्हिडिओ आहे, लगेच हे आमच्या स्वाती मॅडम आहेत त्यांचा व्हिडिओ शेअर करून द्यायचा. एक एक मिनिटात यांचे तुम्हाला त्यांच्या स्टोऱ्या येणार आहेत. इतका खतरनाक प्लॅन बनवलाय गाईज. 1 जानेवारी नंतर प्रत्युष मध्ये ना लोक पॉपकॉर्न कसे फुटतात ना, तसे लोक प्रत्युष मध्ये परिवारात सदस्य होणार आहेत. हे माझं चॅलेंज आहे. जस्ट भरोसा रखो. सो थँक्यू सो मच. होमवर्क केल्याशिवाय कोणी झोपणार नाहीये. आणि भेटूया असंच एक नवीन पॉडकास्ट घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना अलविदा. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.